उद्या सोलापुरातील लोटस हॉलमध्ये हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने विशेष कार्यक्रम। या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर। मी रवी चित्राम गोने, हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख। आता शुद्धीकरण दिन या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा समाजासमोर जातो याविषयी प्रचार आणि प्रसार करतोय। समाजाला अशा विषयामध्ये जाहीरपणे करताय आणि चांगली गोष्ट आहे। आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 350 वर्षापूर्वी केलंय असं जाहीरपणे कोणीच केलेलं नाही आणि खूप समाजामध्ये असं गरजेचं आहे। खूप लोक आमच्या संपर्कात आहेत, जे लोक त्यांना इच्छा आहे याची भविष्यात या वर्षभरात आम्ही शेकडो कुटुंब आम्ही घरोवापसी करू, त्यांना सन्मानपूर्वक त्यांचा विधिवत करू, जेणेकरून आपला धर्म आपली संस्कृती वाढायला पाहिजे, आपली भारतीय परंपरा आपला धर्म टिकला पाहिजे। जे शिवाजी महाराजांनी आपला त्यांचा एक हे होता, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, यावरून करावे विशेष तऱ्हेचे मनवावे पुरुष। म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या रस्त्यावर चाललेत त्यात त्यांच्यासोबत त्याच पावला आपण टाकून हिंदू स्वराज्याची आणि हिंदू राष्ट्राची स्थापना आपण की राष्ट्रीय शुद्धीकरण दिन अशा माध्यमातून आपण सरकारकडे मागणी करणार आहोत की आजचा दिवस आहे तो राष्ट्रीय स्तरावर शुद्धीकरण दिन म्हणून घोषित करावा। छत्रपती शिवाजीराजांनी नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मामध्ये घेतले, शुद्धीकरण करून घेतले आणि रोटीबेटीचा व्यवहार करून परत त्यांची पुनर्स्थापना केली। या घटनेला आज आषाढ वद्य चतुर्थी 350 वर्षे पूर्ण होत आहेत। ती तारीख आहे आत्ताची 2 ऑगस्ट। ते औचित्य साधून आपण हा उपक्रम घेतोय आणि या उपक्रमाचे दुपारच्या वेळेला काही विधी होतील आणि नंतर संध्याकाळी मुख्य कार्यक्रम होईल 6:30 वाजता। कार्यक्रमाचं स्थळ आहे लोटस मल्टीपर्पज हॉल, चिप्पा मार्केट जवळ, जुना वार्चन कॉलेज। याच्यामध्ये आम्ही संपूर्ण शहरामध्ये प्रसार केलेला आहे, प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी पण घेतलेल्या आहेत। सुमारे 7,000 पत्रकं 2 दिवसामध्ये आपण वितरण करत आहोत, लेखच्या माध्यमातून करत आहोत। याचबरोबर रिक्षाच्या माध्यमातून उद्घोषणा पण करत आहोत। असं मोठं याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे। हिंदू जनजागृती समितीच्या कार्याला किंवा अन्य उपक्रमांना आपण नेहमीच चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवतात आणि असा एक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण दिवस आणि जो हिंदू समाजाला प्रेरणा देणारा दिवस आहे, त्या दिवसाच्या निमित्ताने एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं, एका विशेष कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महान धर्मरक्षक होते, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे। याच्यामध्ये त्यांच्याच सैन्यामध्ये असणारे अनेक मावळ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आपण नेहमी पाहत असतो, ऐकत असतो, बघत असतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांचा बलिदान दिवस हा आपण पावनखिंडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी शौर्य आणि पराक्रमाची आठवण सध्याच्या झेंजीला, सध्याच्या पिढीला व्हावी यासाठी हा कार्यक्रम अनेक वर्ष झाले घेतोय। नरवीर शिवा काशीद आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण करून बलिदान पत्करलं की मी जन्माला आलो तर शिवा काशीद म्हणून आलोय, परंतु मृत्यू माझा हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं रूप म्हणून या ठिकाणी होईल। तर अशा ऐतिहासिक दिवसांचा हा 15वडा आहे याच्यामध्ये आणि त्यातलाच एक महत्वपूर्ण दिवस जो 350 वर्षानंतर येतो आहे तो म्हणजे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीत प्रति शिवाजी म्हटलं जायचं, ते हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांना या 350वा म्हणजे साधारणपणे ज्या दिवशी शुद्धीकरण करून, विधिवत शुद्धीकरण सर्व विधी करून पुन्हा हिंदू धर्मात ज्यांचं शुद्धीकरण करून घरवापसी केली, तो ऐतिहासिक दिवस येतो आहे। तिथीनुसार 2 ऑगस्टला आपल्याकडे जे पत्रक दिलेलं आहे याच्यामध्ये त्या पत्रकाचा सविस्तर उल्लेख केलेला आहे आणि आषाढ वद्य ही चतुर्थी आहे, हा महत्वपूर्ण दिवस आहे। म्हणजे शके 1598, 19 जून 1676 या दिवशी हा भाग झाला आणि त्याला आता 350 वर्ष पूर्ण होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालावधीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 5 पदपातशाह्यांना निपात करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हा तर त्यांचा एक आदर्श आहेच,
परंतु त्याच्या जोडीला अशा अनेक त्यांनी गोष्टी केल्या. म्हणजे त्या काळामध्ये एखादा धर्म परिवर्तन करून गेला, जोर जबरदस्ती त्याला धर्म परिवर्तन करायला लावलं, तर अशा कोणी लोकांना पुन्हा आपल्या हिंदू धर्मात घ्यायचा असेल तर त्या संदर्भातला एक महत्वपूर्ण विधी त्या कालावधीत त्यांनी सुरू केला. आणि तो विधी नेताजी पालकर यांच्या घर वापसीनं, यांच्या शुद्धीकरणानं झाला. आणि एवढंच नाही झालं त्या ठिकाणी, तर अगदी हिंदू समाजाने त्या काळात त्यांना स्वीकारावं यासाठी त्यांनी रोटीपेटी व्यवहार सुद्धा सुरू केला. अगदी आपल्या प्रेस नोट मध्ये या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की औरंगजेबाने तलवारीच्या जोरावरती जोर जबरदस्तीने नेताजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. आणि त्यानंतर 10 वर्षानंतर स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची, धर्मकार्याची ही जी काही मनात तळमळ सतत अस्वस्थ करत होती, पुन्हा एकदा मी कधी राजांना भेटतो आणि पुन्हा एकदा मी पुन्हा हिंदू धर्मात कधी जाईल, अशा एक तळमळी पोटी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर येऊन भेटले आणि मला पुन्हा हिंदू धर्मात घ्या, माझा स्वीकार करा, मला जोर जबरदस्तीने धर्मांतरित केलेलं आहे, या आशयाची विनंती त्या ठिकाणी केल्यानंतर महाराजांनी स्वतः हा शुद्धीकरणाचा विधी केला आणि त्यांना हिंदू धर्मात परत घेतलं. हाच ऐतिहासिक दिवस अतिशय व्यापक स्तरावरती आणि लोकांपर्यंत हा आदर्श पोहोचला पाहिजे. आणि फक्त शुद्धीकरण करून न करता अगदी नेताजी पालकर यांच्या मुलाला स्वतःची मुलगी राणी कमळाबाई यांचा विवाह करून दिला, इथपर्यंत रोटीबेटी व्यवहार सुरू करण्याचा आदर्श त्यांनी केलेला आहे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.